असल्या पावसात मार्केटला जाणं म्हणजे सगळ्यात मोठं टास्क आहे. माझे कपडे सुद्धा भिजले. तर आता आम्हाला जायचं आहे मार्केटच्या एकदम आतमध्ये. कंटेनर्स आणि डिस्पोजेबल प्लेट्स आणायसाठी. मला अजूनही आठवतं जेव्हा मी नवीन माझं शॉप ओपन केलं होतं 2021 तर असल्या पावसात ना मी 2 व्हीलर घेऊन जायचो माझ्या दुकानचं सामान आणायला. आणि वरनं खाली इतकं भिजायचो ना, मला इतकं इरिटेट व्हायचं. घरी आलं की मला काही कामच नाही करायला वाटायचं. माझे ब्रेड बर्गर्स हे सगळं सामान घेऊन येताना सगळं भिजायचं, आजारी पडायचो. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. आता मला वाईट वाटते, मी असं रस्त्यावर उभा राहून काम करतो, पावसात भिजतो, लोकांना त्यांच्या कारपर्यंत जाऊन ऑर्डर सर्व करतो. पण हे दिवस सारखे नाही राहणार ना. आणि काही वर्षात डोक्यावर छत पण येऊन जाईल, तेव्हा मला हे सगळे दिवस आठवतील की कसं मी या पावसात थांबून काम करायचं, ते प्लॅस्टिक लावायसाठी इतकं कष्ट घ्यायचं. सगळे दिवस जातात. आज परिस्थिती अशी आहे म्हणजे आयुष्यभर अशीच राहणार आहे का? मग स्वतःमधला कधी आत्मविश्वास नाही हरला पाहिजे, कारण दुनिया चालतेच कॉन्फिडन्सवर. तर आम्ही आता मार्केट एंटर केलं. हे रोड्स खूप नॅरो आहेत, गाडी आतपर्यंत नाही जात. सो आपल्याला गाडी बाहेरच पार्क करून सामान आणायला आतपर्यंत जावं लागतं. छत्री घेऊन सुद्धा मी दिसतोय, कारण पाऊस हवा तसा आडवा तिडवा मारतोय. झालं ऑलमोस्ट 2 मिनटात पोचेन आम्ही. सामान घेऊन इकडून लवकर बाहेर पडूया. त्याच्यानंतर आपल्याला बर्गर पिझ्झाज बी घ्यायचे आहेत. लवकर तयारी करून दुकानला सुद्धा पळायचं आहे. या दिवसात थोडं लवकर ओपन करावं लागतं, कारण आपल्याला शेल्टर पण लावावं लागते ना. ऑलमोस्ट पोचलो आम्ही. खाकी पेपर के बैग दे दो 1 सेट. और खाकी पेपर छोटा देना, बड़ा चाहिए, मीडियम साइज, ज़्यादा भी बड़ा नहीं ज़्यादा भी छोटा नहीं. और बटर पेपर शीट्स का 1 सेट दे दो. हाँ ठीक है. बोलो कितना किलो दो? वो 1 kg दे दो. कितना पीस आएगा 1 kg में? 100 का आ जाएगा. हाँ वो 1 सेट दे दो. और बटर पेपर के एक प्रिंटेड वाला है आपके पास? प्रिंटेड हो ना? हाँ नहीं है. प्रिंटेड प्लेन अच्छा आता है ना. प्रिंटिंग है क्या, देखो ना. प्लेट और टिश्यू पेपर. प्लास्टिक प्लेट दे दो 9 नंबर के. 10 9 नंबर वाले वो 3 सेट दे दो. प्लास्टिक के फोक और कितना दो? वो 1 दे दो बस. त्याच्यात घाला. थोडे मोठे बघून घाला. हां एक जास्ती घालतो, बारीक आहे म्हणून जरा. हां 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 बघितलं आजीचं किती मोठं मन होतं. आणि नेव्हर बार्गन विथ दिस पीपल. लोक सिनेमा थिएटर्समध्ये कन्व्हिनियन्स फीज म्हणून 150-200 रुपये सहज देतात. ते बेचारे पावसा पाण्यात इथं आपल्या पोटासाठी बसतात आणि दिवसभर काम करून त्यांना 10-20 रुपये नको, इकडे येऊन ते 10-20 रुपयासाठी मगजमारी करतील. त्यांना 20 रुपये देताना त्यांना ते खूप वाटतात. पण तेच सिनेमा थिएटर्समध्ये 500 रुपयाचा पॉपकॉर्न खाताना, अनलिमिटेड नेट रिचार्ज करताना, कन्व्हिनियन्स फीज म्हणून थिएटरमध्ये फुकटचे पैसे देताना तिकडे त्यांनी हिशोब नाही लावत. तर आपल्या सिटीमधलं काम झालं, तर आता आम्ही जाऊया बेकरीकडे आमचे पिझ्झा बर्गर्स आणि हॉटडॉग्सची ऑर्डर पिक करायला.
त्याच्यानंतर आपण सरळ घरी जाऊन आपल्या दुकानच्या तयारीला लागू. वी प्रिपेअर आवर ओन सॉसेस. आम्ही सगळे सॉसेस घरातच बनवतो. आम्ही कोणतेही मार्केट प्रोडक्ट्स यूज नाही करत. इट इज 5 o'clock आणि आम्ही आमचं दुकानचं सगळं मिजा रेडी करून निघालो कामासाठी. कालच्यापेक्षा पाऊस आज थोडं जास्त होतं. रिगार्डिंग टू येस्टरडे आज थोडे सेल्स कमी आहेत. तर हा होता आमचा आजचा दिवस. सो हिअर वी कम फॉर द एंड ऑफ द डे. टाईम टू डू इट अगेन टुमॉरो.